बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातल्या सोनसमध्ये घरगुती कारणावरून सख्या काकाचा पुतण्यानं खून केल्याची धक्कादायक घटना घडली। गोपाळ बोके आणि पुतण्या शुभम बोके यांच्यामध्ये घरगुती कारणावरून मोठा वाद झालेला होता आणि ह्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। त्यात पुतण्या गोपाळ बोके ह्यानं धारदार शस्त्रानं काका गोपाळ बोके यांच्यावरती कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला केला आणि ह्यात काकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली। पोलिसांनी शुभमला अटक करत त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हाही दाखल केलाय। विशेष म्हणजे कालच आरोपी शुभम बोके विरोधात अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची सुद्धा धमकी देत असल्याबद्दलची मृतक गोपाळ बोके यांनी नांदुरा पोलिसात तक्रारी केलेली होती, पण त्या तक्रारींवरती कुठलीच कारवाई झालेली नव्हती। जर त्या तक्रारीची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हत्या झाली नसती असा आरोप नातेवाईकांनी केलाय। ताई, ही घटना कशी घडली होती? काल 10 वाजता तो सकाळी कुऱ्हाड घेऊन आला घरी। हे विशूचे वडील दोघं जण नांदुरायला येले होते। मग मी फोन केला की बा हे कुऱ्हाड घेऊन मारायला येले, तुम्हाला पोलीस स्टेशनला जा, रिपोर्ट द्या। की दोघं बापले का आले, रिपोर्ट दिला आणि घरी आले की बा आता हे गाडी फोडली, पायऱ्या फोडल्या, पोलीस लोक येतील, काही पाहतील, कारवाई करतील। मग आज सकाळी असं वाटलं येतील आता, हे काल रिपोर्ट दिला तर आज सकाळी कोणीच आलं नाही, कारवाई घटनास्थळी कोणीच आलं नाही। म्हणजे आपण जे मृत्यू पडले तुमचे पती आहेत की भाऊ आहेत की पती आहेत, ते काल इथे रिपोर्ट देऊन गेले होते। रिपोर्ट देऊन गेले तर पोलीस प्रशासनाने कोणती काय कारवाई केली? मग काहीच आलेच नाही ना, घटनास्थळी आलेच नाही, कोणतीच कारवाई केली नाही, आलेच नाही। मग आज काय घडलं? आज सकाळी त्याच वेळेत तो डबल आला मारायले। त्याला सांगलं की बा आमच्या जीवाला धोका आहे, तो कुऱ्हाड घेऊन मारायला येते, तुम्ही या। तुम्ही आज सकाळी परत पोलीस प्रशासनाला फोन केला होता का? नाही, ते 2 मिनिटातच झालं ना हा कार्यक्रम, तो आला आणि डायरेक्ट त्यांना मारला। त्यांना खालीच सांगून ठेवलं होतं की तुम्ही सकाळी या समजा आमच्या घरी। आणि वरून आता आम्ही म्हटलं तर पोलीसवाल्यांना या पोराला गच्ची दिली, ज्याचे वडील अंदर वारले गेलो बघायला तेच तर पोराले गच्ची मला दिली। गच्ची आणून बाहेर काढलं ते। तरी आज जे काही झालं की नाही, माझे बाबा वारले याले कारणीभूत नांदुरा पोलीस स्टेशन जबाबदार आहे, पोलीस जबाबदार असं पोलीसच तुमचं जबाबदार आहे। पोलीस का जबाबदार आहे? याच्यावर बी काहीच कारवाई कारवाई करायची आहे। केली नाही। पद्धतशीर केली असती तर कशाला हे एवढं काम झालं असतं। बरं, आता आपलं पुढची काय प्रतिक्रिया, आता नेमकं काय? पण आम्हाला ते फाशी सजा पाहिजे त्याची। खून का बदला खून आम्ही करतो त्याचा। तक्रारकर्ते विश्वजित गोपाल बोके राहणार सोनस यांनी तक्रार दिली की त्यांचे जे काका आहे गोपाल मनोहर बोके, वय 45 वर्ष, सोनस, यांचा मृतकाच्या पुतण्याने, ज्याचं नाव आरोपी शुभम विठ्ठल बोके, वय 30 वर्ष, राहणार सोनस, याने कुऱ्हाडीने त्यांचं मर्डर केलेलं आहे, त्यांच्या छातीत वार करून त्यांचा जीव घेतलेला आहे। अशा लेखी तक्रारीवरून आरोपी शुभम विठ्ठल बोके याच्याविरुद्ध जुने कलम 302 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे आणि आता पोलीस पुढचा तपास करीत आहेत। सर, त्या आरोपीत अटक जो इसम आहे तो मृतकांचा पुतण्या आहे। काका पुतण्या असं एकामेकाचं नातं आहे, एकाच गावात राहतात, एका वाड्यात राहतात आणि त्यांचं जुनं आपसी वैमनस्य होतं, जुने वादतंटे होते, त्याच्यामुळे त्यांनी एकमेकाला मारहाण केली, त्यामध्ये ते मर्डर झालेलं आहे। सर, त्यांच्या जे मृतकाचे परिजन आहेत त्यांनी सांगितलं होतं की काल आम्ही रिपोर्ट दिला होता, त्याच्यावर प्रशासनाने कोणती कारवाई केली नाही, त्याच्याबद्दल काय मत आहे? त्यांचा काय रिपोर्ट होता तो बघता येईल, पण ते काल त्यांना शिवीगाळ धमकीचा एक रिपोर्ट होता त्यांचा, त्यानुसार पोलीस आता ती कायदेशीर कारवाई करीत आहे आणि आरोपी अटकेमध्ये आहे सध्या पोलिसांच्या। थँक्यू। पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत। थँक्यू सर।